चक्रीवादळात नुकसान झालेल्या पाणी गावातील नागरिकांना आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडून आर्थिक मदत। पाणी गावच्या नागरिकांनी आमदार भरतशेठ गोगावले आणि विकासशेठ गोगावले यांचे मानले आभार। पाणी ग्रामस्थांनी तेज मराठी न्यूज चॅनलचे देखील मानले आभार। दिनांक 14 मे रोजी महाड तालुक्यातील वाळण विभागातील पाणी गावामध्ये चक्रीवादळ झालं आणि या वादळात गावातील घरांचं मोठं नुकसान झालं होतं। याची बातमी तेज मराठी न्यूज चॅनल मार्फत आम्ही प्रसारित केली होती। याची दखल घेत शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य कोकण सचिव विकासशेठ गोगावले यांनी तात्काळ पाणी गावातील झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि आज कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून पाणी गावातील नुकसान झालेल्या जवळपास 15 ते 16 ग्रामस्थांना तातडीची मदत केली गेली। शासनाचे पंचनामे झाले असले तरी शासनाची मदत केव्हा येईल याची वाट न पाहता आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या दानशूरतेची पुन्हा एकदा ओळख घडवून दिली आहे। पाणी गावातील नागरिकांना तात्काळ मदत दिली आहे। त्यामुळे पाणी गावातील ग्रामस्थांनी आमदार भरतशेठ गोगावले युवासेना कोर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांचे तोंड भरून कौतुक केले। आज आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रतिनिधी शिवसेना महाड तालुका संघटक संजय शेठ शिंदे, विभाग प्रमुख भगवान पवार, उपतालुका प्रमुख प्रभाकर मोरे, युवासेना सरचिटणीस शेखर राखाडे, युवासेना उपतालुका प्रमुख राकेश महामुनकर, उपविभाग प्रमुख अशोक शिंदे, पाणेगावचे सरपंच धोंडीराम कालगुडे यांच्यासह शरद पोटे, जितेंद्र शेडगे, प्रफुल्ल कालगुडे, बाला भगत, दीपक शेलार, बंधू सांगुर्डे, भागोजी जाधव, रवींद्र कालगुडे, पांडुरंग दानवळे, किसन कालगुडे इत्यादींच्या उपस्थितीत गावामध्ये नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या घरोघरी जात आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिलेली आर्थिक मदत पोहोच केली आहे। यावेळी बोलत असताना स्थानिकांनी आमदार गोगावले यांचे आभार मानत शासनाची मदत पोहोचेल तेव्हा पोहोचेल, पण आमच्या आमदारांनी आम्हाला सर्वप्रथम नुकसान मदत केली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहोत। त्याचप्रमाणे शिवसेना महाड तालुका संघटक संजय शेठ शिंदे यांनी या गावाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्यानं त्यांचे देखील आभार मानलेत। त्याचप्रमाणे तेज मराठी न्यूज चॅनलने प्रत्यक्षात येऊन घटनेचा आढावा घेऊन बातमी प्रसारित केली, त्याबद्दल तेज मराठीचे देखील ग्रामस्थांनी आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। मे रोजी आपल्या गावामध्ये चक्रीवादळ झालं, मोठ्याचा पाऊस झाला आणि त्या चक्रीवादळामध्ये अनेकांच्या घरांची नुकसानं झालेली आहेत आणि त्या नुकसानी झाल्याच्या नंतर शासकीय पंचनामे होऊन गेलेले आहेत, पण शासनाची मदत कधी येईल ते आपल्याला माहीत नाही। आणि त्या पद्धतीने सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून विकासशेठजी गोगावले, महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य या ठिकाणी आल्याच्यानंतर जी घरं, ज्या घरांची पत्रे उडून गेले, ज्या घरांची कवडं नुकसानी झाले ते घराची पाहणी करून सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून एक तातडीची मदत माझ्या कार्यकर्त्याला, त्या कुटुंबाला एक तातडीची मदत व्हावी म्हणून यथाशक्ती पद्धतीनं प्रत्येकाला जशी नुकसानी आहे त्या पद्धतीने थोडी थोडी मदत या ठिकाणी आमदार साहेबांनी सुपूर्द केलेली आहे। आणि या मदतीसाठी सन्माननीय आमदार साहेब बाहेर असल्या कारणाने, सन्मान्य विकास शेट्टी बाहेर असल्या कारणाने या ठिकाणी ते येऊ शकले नाहीत, परंतु या विभागातील सन्माननीय विभाग प्रमुख, सन्माननीय भगवानदादा पवार, सन्माननीय तालुका संघटक सन्मान्य संजयजी शिंदे, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला नुकसान होते त्यावेळेला धावून कोण येतो तर गोरगरिबांचा कायवारी आमदार भरतशेठजी गोगावले साहेब, आणि मग त्यांच्या पद्धतीनं जी आलेली मदत आहे ती आपण यथाशक्ती पद्धतीने स्वीकारावी अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि या ठिकाणी जवळपास आपण ज्यांची घरांची नुकसानी झाली त्या कुटुंबाला आमदार साहेबांच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो। 14 तारखेला वादळवाला झालेला आमच्या गावात, पाणे गावात, तर ते घरांची तुटमुट, पत्रे बित्रे सगळे तुटून गेले, पडले, म्हणजे अन्न पाण्याचा नाश सगळा झाला। तसेच पंचनामा झाले, त्याच्यावर लगेच विकास गोगावले शेठचे मुलगे इथं चिरंजीव हजर झाले आणि तेच आम्हाला आज ते मदत म्हणून त्यांच्यापासून ही तात्कालिक झाली मदत। आणि पंचनामा झाला ते का अजून पंचनामाचा का अजून काही खुलासा काय झाला नाही, पण शेठच्या मुलग्याने आम्हाला लगेच मदत तात्कालिक केली, त्यांचा आम्ही आज इथं आभार मानतो। तसेच इथं आमच्या त्यांच्या संग आलेले जे लोक त्यांचे पण आभार मानतो। संजय शेठने आमचे तसेच ताबडतोब येऊन 2 बाऱ्या येऊन गेलेले, त्यांचं पण आम्ही आभार मानतो। आणि तेज मराठी त्यांनी पण तात्कालिक येऊन 2 बाऱ्या इथं येऊन त्यांनी सगळी माहिती त्या केली, त्यांचं पण आम्ही आज आभार मानतो। 14 मे 2024 रोजी 3:30च्या दरम्यान चक्रीवादळ आलेलं आहे। त्या चक्रीवादळामध्ये असं काही सर्वांचं नुकसान झाले, पाणेगावामध्ये 10 मिनिटांमध्ये गेम चेंज झालेला आहे आणि सर्वांचे पत्रे उडून जबरदस्त नुकसान झालेले आहे पाणेगावामध्ये। आणि विकासशेठ गोगावले यांनी व्हिजिट केली आमच्या घरी येऊन, सर्व पाणेगावामध्ये येऊन, आणि तातडीची मदत त्यांनी आम्हाला केलेली आहे आणि त्यांचे आम्ही आभार मानतो। आणि त्यांचं काय
मराठीचे आम्ही आभार मानतो. त्यांनी आम्हाला लाईव्हवरती येऊन प्रत्यक्ष दर्शन देऊन सर्वांची मते व्हॉट्सअपला येऊन न्यूज देऊन त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि शासनाची मदत अजूनपर्यंत पोचली नाही. भरतशेठ गोगावले यांनी आम्हाला आर्थिक मदत दिलेली आहे, त्यांचे आम्ही आभार मानतो. 14 मेला ह्या पानेगावामध्ये चक्रीवादळ जे आलं, भयानक असं चक्रीवादळ आलं आणि त्या चक्रीवादळामध्ये ग्रामस्थ पण फार अगदी हैराण झाले. अक्षरशः ग्रामस्थांची घराबाहेर राहण्याची वेळ आली आणि ही वेळ येतासुद्धा माननीय आपलं विकास शेठ गोगावले साहेब, आमदारांचे चिरंजीव, तातडीने ह्या गावामध्ये त्यांनी धाव घेतली. प्रत्येक घराघरामध्ये भेट दिली. भेट दिल्याच्या नंतर सगळी पाहणी केली. पाहणी केल्याच्या नंतर आजच सर्वांना मदत म्हणून त्यांनी सर्वांना मदत अशी प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पण आज सर्व त्यांचे कार्यकर्ते तालुका लेवलचे किंवा येऊन सर्वांना प्रत्येकांना ज्यांची मदत पोचवली आणि ती मदत पोचूनसुद्धा आज ग्रामस्थ अगदी आनंद असं आहेत. आणि शासनाची सुद्धा मदत आज नाही उद्या ग्रामस्थांच्या प्रयत्नशील आमदार साहेब तिथं आहेत. शासनामार्फत आता पंचनामे तर अजून काय झालेले नाहीत, पण आमदार साहेब म्हटले का बाबा रे, पहिल्या प्रथम मी तुम्हाला मदत म्हणून आज करतो आणि केल्याच्या नंतर जे काही सरकारी जी मदत आहे ती सुद्धा तुम्हाला मिळवून देण्यासाठी मी सहकारी किंवा मदतसुद्धा मी करणार आहे. तलाठी या ठिकाणी या गावात येऊन हे पाहणी केली का? तलाट्यांनी त्यांचा जो कोतवाल आहे त्याला पाठवला ह्या गावामध्ये आणि पाणी अशी केली. स्वतः तर नाही झाली ती.